शाळा ज्ञानाचे भांडार शाळा महत्व समजून पाणी वाया घालवत नाही. अध्याय निष्पत्ती. विद्यार्थी पाण्याचा वापर कोणकोणत्या कार्यासाठी होतो हे समजून सांगतो. घटक व उपघटक आहे. पाण्याची गोष्ट. यानंतर मी प्रश्न पहिला आहे, आपल्याला पाणी कोठून मिळते? प्रश्न प्रकार लघुत्तरी, स्वरूप, तोंडी, उद्दिष्ट, ज्ञान आणि स्तर आहे LOT. प्रश्न दुसरा आहे, तुमच्या घरी पाणी कोठून भरले जाते? लघुत्तरी प्रकारामध्ये हा प्रश्न येतो. प्रश्न तिसरा, घरात पाणी कशासाठी वापरतो त्याची यादी तयार करा. हा दीर्घोत्तरीसाठी प्रश्न आहे. प्रश्न चौथा, तुमच्या घरी पाण्याची ट्रेनिंग कर रहे हैं और आज का हमारा आखिरी दिन, तो इसके लिए हमारे सामने सोमनाथ सर, सोसावले सर, महाजन सर, डोंगरे सर, प्रियंका मैडम और कोई होंगे, इसमें मैं नाम नहीं ले रहा है, सबको नहीं पहचानता एक्चुअल में. तो इनका मैं सबसे पहले जो है बहुत बहुत शुक्रिया करता हूँ सर कि आपने बहुत पाँच दिन मेहनत किए. आपने हमको दिया, हमने नहीं दिया. तो इसके लिए हम बहुत हम पूरे स्टाफ की तरफ से यहाँ पे जितने टीचर्स यहाँ पे अवेलेबल है, मैं तमामों की तरफ से आपका शुक्रिया करता हूँ. उसके साथ साथ जो है मैं आपके लिए खास बोल रहा हूँ कि मैं इसलिए जिंदा हूँ कि मैं बोल रहा हूँ. मैं इसलिए जिंदा हूँ कि मैं बोल रहा हूँ. दुनिया किसी गुंडे की कहानी नहीं. और साथ ही साथ कार्य कारणभाव समजतो. म्हणून आम्ही यासाठी या ठिकाणचा अन्न घटकांचा अभ्यास व अन्नाची साखळी याचा अभ्यास करणे हे आमचं ध्येय आहे. क्षमता एक अन्न घटकांचे विविध स्रोत सांगतो. अन्न नाकांचे प्रकार सांगतो. अध्ययन निष्पत्ती आणि अन्न घटकांचे महत्व जाणतो. घटक आहे अन्न पदार्थाची सुरक्षा. प्रश्न पहिला आहे, क्रमांक 1 LOT. तिसरा प्रश्न जो आहे तो, घड्याळात किती वाजता काटकोन तयार होतो? आता प्रश्न प्रकार आहे लघुत्तरी, स्वरूप आहे तोंडी, उद्दिष्ट साध्य होते त्याच्यातून ज्ञान आणि अध्ययन निष्पत्ती क्रमांक 3 हा जो स्तर आहे तो LOT आहे. चौथा प्रश्न आहे, दोन भिंतीच्या कोपऱ्यात कोणता कोण तयार होतो? प्रश्न प्रकार आहे लघुत्तरी, स्वरूप आहे त्याच्यात तोंडी आणि आकलन उद्दिष्ट त्याच्यातून साध्य होते. अध्ययन निष्पत्ती क्रमांक 4 आहे आणि स्तर आहे LOT. पाचवा जो प्रश्न आहे तो, वाहतुकीच्या नियमामध्ये डावीकडे वळण चिन्ह कोणती भौमितिक रचना वापरली जाते? आणि हा प्रश्न प्रकार लघुत्तरी, स्वरूप आहे लेखी आणि उद्दिष्ट आहे. स्टँडर्ड 3rd चा घेतलेला आहे आम्ही. तर आमचं ध्येय किंवा एम आहे, ड्रॉ अँड राईट शॉर्ट सेंटेन्सेस और शॉर्ट पॅरेग्राफ फ्रॉम नोन अँड अननोन टेक्स्ट. त्याचे ड्रॉज म्हणजे ड्रॉइंग नाही तर ड्राफ्टिंग करणे. त्यानंतर आमची कॉम्पिटन्सी किंवा क्षमता आहेत, आम्ही ठरवलं की सेंटेन्स फॉर्मेशन अँड डिस्क्राईब थिंग्स अँड इव्हेंट्स इमॅजिनेटिव्ह. त्यानंतर अध्ययन निष्पत्ती किंवा लर्निंग आउटकम झाले पाहिजे. ही शुड बी एबल टू राईट 5 to 6 sentences in English on personal experience or events, or write a description and use punctuation marks correctly. त्यानंतर आम्ही त्यासाठी टॉपिक घेतलेला आहे प्रोज म्हणजे लेसन आहे, मोनोलॉग आहे तो, आणि ते सब टॉपिक आहे अ हनी बी स्पीक्स. दोन अंकी संख्येची 20 हजेची बेरीज करणे. घटक आहे संख्यावरील क्रिया, घटक बेरीज. प्रश्न आहे, राम श्यामकडे दिलेल्या बेरीज करा. 16 आणि 7. प्रश्न प्रकार आहे लघुत्तरी, स्वरूप प्रात्यक्षिक, उद्दिष्ट ज्ञान आणि स्तर
आहे एलोटी. प्रश्न दुसरा आहे, तुझ्याकडे 10 रुपये आहे, मामाने तुला 15 रुपये दिले तर तुझ्याकडे किती रुपये झाले? प्रश्न प्रकार आहे गटाचं नाव आहे रवींद्र लघुत्तरी आणि आता ऑप्शन नाही डायरेक्टली आमच्या गटाने लघुत्तरी एकच विषय गणित निवडलेला आहे. इयत्ता 6वी गट क्रमांक 3 हे निवडलेलं आहे. भूमितीय आकारांची वैशिष्ट्ये व गुणधर्मांचे विश्लेषण करणे NC-G2. क्षमता आहे द्विमितीय आणि त्रिमितीय आकारांची वैशिष्ट्ये ओळखतो, तुलना आणि विश्लेषण करतो. विषय परिसर अभ्यास. ध्येय आहे PWCG परिसरातील परस्पर संबंध निरीक्षण आणि अनुभवातून समजून घेऊन वसुधैव कुटुंबकम या संकल्पनेचा बोध करून घेणे. क्षमता PWCG सभोवतालच्या परिसरातील नैसर्गिक पर्यावरणातील संबंध स्पष्ट करतो. अध्ययन निष्पत्ती पृथ्वीच्या आवरणाविषयी माहिती होणे. घटक उपघटक आहे पृथ्वी आणि हाताच्या कोपऱ्याच्या पहिला प्रश्न आहे, आपण कोणत्या ग्रहावर राहतो? आणि हा प्रश्नाचा प्रकार आहे वस्तुनिष्ठ. कमळाच्या फुलामध्ये मी लपते, पाहू नका कोणी मला लाज वाटते. सायलीच्या फुलामध्ये लपून बसते, पाहू नका कोणी मला लाज वाटते. चाफ्याच्या फुलात मी लपून बसते, पाहू नका कोणी मला लाज वाटते. आता याप्रमाणे आणखी आपण यानंतर पुढे कृतीयुक्त गीतातून दिलेल्या सर्व फुलांची विद्यार्थ्यांना ओळख झाली. यावेळी सुरुवात करूया आपण.